लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आळंद सताळा फाट्यावर भीषण अपघात, वडील, मुलगा, मुलगी ठार, आई गंभीर जखमी। जळगाव सिल्लोड राष्ट्रीय महामार्गावरील आळंद गावाजवळील सताळा फाट्यावर शुक्रवारी दुपारी 3:30च्या सुमारास ट्रक व मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत वडील, मुलगा आणि मुलगी जागीच ठार झाले असून आई गंभीर जखमी आहे। सताळा गावाकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक MH02CC0426 ला सिल्लोडवरून फुलंब्रीकडे येणाऱ्या मक्का भरलेल्या ट्रक क्रमांक MH19CX2378 याने जोरदार धडक दिली। अपघात इतका गंभीर होता की मोटारसायकलवरील तिघे ट्रक खाली दबले गेले। मृतांमध्ये गोपालसिंग मंगलसिंग चंदनसे वय 36 वर्ष राहणार सताळा, मुलगी अवनी गोपाल चंदनसे वय 9 वर्ष राहणार खारोडी मालाड पश्चिम मुंबई आणि मुलगा हृदय गोपाल चंदनसे वय 7 वर्ष राहणार सताळा यांचा समावेश आहे। या अपघातात गोपालसिंग यांची पत्नी मीना चंदनसे वय 32 वर्ष या गंभीर जखमी असून त्यांच्यावर फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे 9 वर्षाची अवनी ट्रकखाली अडकली होती आणि तिला बाहेर काढण्यासाठी क्रेन मशीनचा वापर करावा लागला। घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे आणि फुलंब्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सहाणे यांनी घटनास्थळी भेट दिली। पुढील तपास वडोद बाजार पोलीस करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.